Instagramचं सांगायचं झालं, तर तिकडे आत्ता सध्या ना बरेचसे लोकं किंवा मेजॉरिटी लोकं विरंगुळा किंवा टाईमपाससाठी येतात. सो त्या टाईमपासमध्ये आपल्याला आपल्या प्रोडक्ट पिच करायचे. तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता सध्या हॉटेल्सचे खूप जास्त ट्रेंड सुरू आहे. हॉटेल भाग्यश्री, हॉटेल तिरंगा. आता तो शॉप कशाचा आहे ही एक गोष्ट इम्पॉर्टंट असेल. इफ तो शॉप असा आहे की ज्याच्या फ्रँचायसी वगैरे बनवू शकता, तर तो व्हायरल झाल्यानंतर खूप जास्त फायदा असणार आहे त्याला. जर तुम्ही क्रिएटर्स बघाल, इन्फ्लुएन्सर्स बघाल किंवा अगदी कोणता पण क्षेत्रातले व्यक्ती सोशल मीडियावरती खूप जास्त ग्रो करताय, ज्या गोष्टींमध्ये त्यांचा बिझनेस पण वाढतोय आणि पर्सनल ब्रँडिंग पण होतंय. आणि पर्सनल ब्रँडिंगमुळेच मग ट्रस्ट बिल्ड होतो. तर लोकांचा विश्वास थोडासा काही किती म्हणा का आजकाल फ्रॉड्समध्ये एवढा होतात. हो, तर मग ते कसं जिंकता येईल? एक नॉर्मल जसं इंस्टाग्राम अकाउंट आपण ओपन करतो तसं ते बिझनेसचं नावाने ओपन करता आणि व्हिडिओज टाकता. पण त्याच्यातनं त्यांना हे कळत नाही की किती लोकं येत आहे, किती लोकं फॉलो करताय किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्या आपल्या बिझनेसच्या बिहाइंड द जे सीन्स आहे. जसं आपलं हॉटेल जर असेल तर किचनमध्ये कशा प्रकारे आपण हायजीन मेंटेन करतोय किंवा कस्टमरचे रिव्ह्यूज, कस्टमरचे फीडबॅक. तुम्ही जर बघितलं असेल ना, काही दिवसांपूर्वी AI मेड स्टोरीज यायचा, रील्सवर खूप जास्त यायचा आणि आता त्या कमी होऊन गेल्या. तुम्ही कोणताही बिझनेस करता तर कंटेंट कसं असावं असं विचारताय ना, तर नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो तर स्पेशल कोंडामाडीच्या आपल्या एका नवीन एपिसोडमध्ये. सो बिझनेस कोणताही असो, छोटा असो किंवा मोठा, नवीन असो किंवा एक्सपिरियन्स्ड, आजकालच्या काळामध्ये ना सोशल मीडियावर त्या बिझनेसचं प्रेझेन्स असणे खूप जास्त महत्त्वाचं आहे. सो हाच आपला आजचा टॉपिक असणार आहे, सोशल मीडिया फॉर बिझनेसेस. सो याच टॉपिकवर पाहण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत BSD म्हणजेच बिझनेस सूत्र डिजिटल या थीम पेजचे क्रिएटर, बिझनेस कन्सल्टंट असे किरण पाटील सर. सो आपण किरण सरांबरोबर या सगळ्या गोष्टींबद्दल खूप सारे आपण आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. सो एन्जॉय दिस पॉडकास्ट, लेट्स गो. सो नमस्कार किरण सर, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. नमस्कार. सो आपला जो टॉपिक आहे तो आपण घेतला आहे की सोशल मीडिया मार्केटिंग किंवा बिझनेसबद्दल आपण गप्पा मारणार आहोत. ओके, तर मग आजकालच्या युगात बिझनेसच करता म्हणजे ते स्मॉल बिझनेस म्हणजे शॉप असू दे किंवा मग स्टार्टअप असू दे, त्यांच्याकरता सोशल मीडिया मार्केटिंग हे किती इम्पॉर्टंट आहे, काय सांगता याच्याबद्दल? सोप्या भाषेत सांगतो सर मी, की आधीच्या काळामध्ये किंवा अगदी लॉकडाऊनच्या आधी जरी आपण बघितलं तरी ऑफलाईन मार्केटिंगवर खूप जास्त फोकस असायचा लोकांचा किंवा बिझनेसेसचा. जसं न्यूजपेपर, मॅगझिन्स, बॅनर, फ्लेक्स टेम्पलेट. आणि तिकडे ट्रॅफिक पण होती कारण मोबाईल युजेस कमी होता. पण लॉकडाऊनपासून जर आपण ऑब्झर्व्ह केलं, मोबाईल युजेस वाढलाय. सगळ्या लोकांच्या हातात मोबाईल आणि सगळे Instagram, Facebook हे ॲप्लिकेशन्स वापरतात. सो सगळ्यात जास्त ट्रॅफिक इकडे आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जिकडे ट्रॅफिक आहे तिकडेच आपलं प्रोडक्ट असेल किंवा सर्व्हिस असेल त्याची मार्केटिंग करणं आपल्यासाठी फायद्याचं असतं. सो सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे सोप्या भाषेत जे सोशल मीडिया ॲप्स आहे Instagram, Facebook असेल, LinkedIn असेल, YouTube असेल, तिकडे आपल्या प्रोडक्टला किंवा आपल्या बिझनेसला पोहोचवणं म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग असं आपण म्हणू शकतो. बरं, तर मग काय होतं आजकाल फक्त लोकांना असं वाटतं की सोशल मीडिया म्हणजे फक्त प्रसिद्धी करताय, तर बिझनेस करता त्याचा कसा उपयोग होऊ शकतो, अर्निंग सोर्सेस काय काय आहेत, काय सांगता येईल? प्रसिद्धीकरता नक्कीच आहे. काहीच आहे. पण आत्ताच्या काळात ना खूप जास्त म्हणजे मेन बिझनेस पण आपण सोशल मीडिया थ्रू चालवताय लोकं. मेन स्ट्रीम बनलं आहे सोशल मीडिया. जर तुम्ही क्रिएटर्स बघाल, इन्फ्लुएन्सर्स बघाल किंवा अगदी कोणता पण क्षेत्रातले व्यक्ती सोशल मीडियावरती खूप जास्त ग्रो करताय. ज्या गोष्टींमध्ये त्यांचा बिझनेस पण वाढतोय आणि पर्सनल ब्रँडिंग पण होतंय. आणि पर्सनल ब्रँडिंगमुळेच मग ट्रस्ट बिल्ड होतो आणि त्यामुळे परत फिरून आपल्या बिझनेसलाच फायदा होतो. तर मग म्हणजे कसा उपयोग करता येऊ शकतो बिझनेस वाढवण्यासाठी सोशल मीडियाचा? आता जो पण आपला बिझनेस आहे ना, त्या बिझनेसबद्दल जास्तीत जास्त कंटेंट टाकणं आपलं सगळ्यात पहिलं आणि सोपं काम आहे. तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता सध्या हॉटेल्सचे खूप जास्त ट्रेंड सुरू आहे. हां. हॉटेल भाग्यश्री, हॉटेल तिरंगा. त्या लोकांनी सिंपल व्हिडिओज Instagramवर टाकलेत. ना त्यांची कुठली टीम आहे, ना हो. खूप जास्त त्यांचं नॉलेज आहे किंवा ना त्यांनी डिजिटल मार्केटिंगमध्ये खूप जास्त शिकले तसं पण काही नाही आहे. सिंपल आणि रॉ त्यांनी व्हिडिओ टाकलेत. त्यांच्या सोप्या भाषेत फक्त झालंय काय, की लोकांना ते कनेक्ट करताय आणि कनेक्ट केल्यामुळं लोकांना ते आवडायला लागलंय आणि लोकं तिकडे व्हिजिट करताय आणि त्याने त्यांचा बिझनेस वाढतोय. सो सगळ्यात इम्पॉर्टंट हेच आहे, की आपला बिझनेस सोशल मीडियावरती दाखवणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मग त्यासाठी आपण आपल्या बिझनेसचे किंवा आपल्या सर्व्हिसेसबद्दल व्हिडिओ क्लिप्स बनवून ते सोशल मीडियावरती टाकू शकतो.
आणि आपली जी काही प्रोफाईल आहे ती आपल्या बिझनेसच्या नावाने सगळ्यात अगोदर आपण सेटअप करायला हवी. त्यानंतर ते व्हिडिओज वगैरे टाकणे, ते आपल्या बिझनेसच्या बिहाइंड द जे सीन्स आहे, जसं आपलं हॉटेल जर असेल तर किचनमध्ये कशा प्रकारे आपण हायजीन मेंटेन करतोय किंवा कस्टमरचे रिव्ह्यूज, कस्टमरचे फीडबॅक्स या गोष्टी आपण टाकायला हव्यात. मग जेणेकरून लोकांना कनेक्ट फील होतं, ट्रस्ट बिल्ड होतो आणि मग त्यांची आपल्याकडे नक्कीच वाटचाल सुरू होते. म्हणजे आता आपण कधी काही ठिकाणी काय बघतो नाही का, की समजा एक बिझनेस आहे, तर मग त्याच्या रिलेटेड काहीतरी कंटेंट सुरू करतात लोकं. होय. समजा आता पेंटिंग बिझनेस असेल, तर मग काहीतरी ॲनिमे सुरू करणार, त्याच्याबद्दल ते चॅनल ग्रो करणार, मग त्याच्यामधून तो बिझनेस प्रमोट करणार. राईट. असं पण करता येऊ शकतं. हो, हो. नक्की. म्हणजे जो पण आपला बिझनेस ते आहे ना, त्याच्या आसपास त्याच्या आसपास कंटेंट आपल्याला टाकायला हवं. बरं मग आता छोटे बिझनेस म्हणा किंवा आता आपलंच एक्झाम्पल घेऊ. आता तुम्हाला माहिती आहे की आपलं शॉप आहे. हो. तर मग हे जर का मला घेऊन जायचं ऑनलाईन किंवा आता हे लोकली आहे, हे ऑल ओव्हर महाराष्ट्र किंवा ऑल ओव्हर इंडिया नाही आहे, हे लोकली आहे. राईट. ते कसं घेऊन येऊ शकतो? त्यांच्याकरता काय सांगाल? आता याच्यामध्ये 2 गोष्टी असतात सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये. एक असते ऑर्गॅनिक आणि एक असते इनऑर्गॅनिक. आता ऑर्गॅनिकमध्ये काय असतं, की आपण कुठलाही त्याच्यामध्ये पैसा खर्च करत नाही. आपण फक्त व्हिडिओज बनवतोय, टाकतोय आणि जेवढं ऑर्गॅनिक जेवढं लोकांना आवडतंय किंवा सोशल मीडिया अल्गोरिदम जेवढी सपोर्ट करताय, तेवढं आपण लोकांपर्यंत पोहोचतोय. याला या गोष्टीला वेळ लागतो, पण तिकडे ट्रस्ट जास्त चांगला बिल्ड होतो. आणि इनऑर्गॅनिक जर म्हटलं, तर मग जसं तुम्ही म्हणालात, की आपलं शॉप तर इथे आहे. आपल्याला लोकॅलिटीलाच कव्हर करायचं आहे. मग आपण इनऑर्गॅनिकमध्ये जाऊन मेटा ॲड्स असतील, Google ॲड्स असतील ते रन करू शकतो. टार्गेटेड एरियाला आपण टार्गेट करू शकतो. त्याच आजूबाजूच्या लोकांना आपली ॲडव्हर्टाइज किंवा आपलं प्रोडक्टबद्दल माहिती दिसेल. आणि ऑर्गॅनिकमध्ये सांगायचं झालं, जसं तुमचं शॉप आहे, त्या शॉपमध्ये जे नवनवीन प्रोडक्ट्स तुम्ही आणताय किंवा नवीन जे अपडेटेड प्रोडक्ट्स आणताय, त्याबद्दल तुम्ही रिव्ह्यूज, व्हिडिओज बनवून टाकू शकता किंवा जे कस्टमरचे फीडबॅक आहे, त्या फीडबॅक टाकू शकता किंवा जे काही नवीन प्रोडक्ट येत आहे, त्याबद्दल व्हिडिओज बनवून टाकू शकता, की हे प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल झालेत, जे आपल्या लोकॅलिटीमध्ये इतर दुसऱ्या लोकांकडे नसतील आणि आपल्याकडेच असतील. तर डेफिनेटली त्याचा आपल्याला फायदा होईल. ते लोकांना कळेल आणि लोकं नक्कीच आपल्याकडे येतील. आणि हे जर का आपण विचार केला की ऑनलाईन करता समजा आता ऑल ओव्हर महाराष्ट्र किंवा ऑल ओव्हर इंडिया जर तो डिस्पॅच करतोय. समजा आता सर्व्हिस समजा आता एखाद्या प्रोडक्ट जे तो डिस्पॅच करतोय, त्यांच्याकरता वेगळी स्ट्रॅटेजी राहील. त्यांच्याकरता जास्त फायद्याचं असेल. मग त्यांना हे फिल्टर लावायची गरज नाही. हो, त्यांना फिल्टर लावायची गरज नाही, की आपल्याला एवढंच लोकॅलिटी कव्हर करायची आहे. ते पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण इंडिया काय आपण देशाच्या बाहेर पण आता पाठवू शकतो. इझिली ॲक्सेसिबल गोष्टी झाल्यात शिपमेंट लॉजिस्टिक्सच्या पण. सो तिकडे जास्त फायद्याचं असेल. तिकडे पण आपण हेच करू शकतो, की इंटरेस्टिंग कंटेंट बनवू शकतो. व्हिडिओज बनवू शकतो, रील्स असेल, YouTube शॉर्ट्स असेल आणि लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि मग बाकीची जी प्रोसेस आहे त्यामध्ये आपल्याला मग ते पॅकिंग करणं, कुरिअर आणि त्या बाकी गोष्टी येतात. तर मग आता प्लॅटफॉर्म कसा निवडावा? म्हणजे कोणत्याही बिझनेस करता हो. प्लॅटफॉर्म कोणता निवडावा? बिझनेस का म्हणजे आता Instagram झालं, YouTube झालं, LinkedIn आहे, सगळ्याच गोष्टी. हो, हो. मग कोणता प्लॅटफॉर्म कसा निवडावा कोणत्या बिझनेसनी? थोडक्यात काय सांगतील? सगळ्यात सगळ्यात अगोदर तर मी हे सांगेल, की आपण ॲज अ बिझनेसमॅन, ॲज अ उद्योजक प्रत्येक प्लॅटफॉर्मवर ॲक्टिव्ह राहायला हवं. सगळीकडे फायदा आहेच. तर तुम्ही जर स्टुडंट असाल किंवा तुमचा बिझनेसमध्ये B2B जास्त डिमांडिंग असेल किंवा तुम्ही B2Bमध्ये असाल, तर तुम्ही LinkedInला जास्त ॲक्टिव्ह असायला हवं LinkedInला, असं मला वाटतं. त्यानंतर जर तुमचा टार्गेटेड एज रेंज यंगस्टर्स असतील ना, 18 ते आपण एक म्हणू 35-40, तर तुम्ही Instagramवर जास्त ॲक्टिव्ह असायला हवं. आणि जर तुमचं टार्गेटेड एज जे आहे लोकांचं, ते जर असेल अबोव्ह 40, तर तुम्ही Facebookला ॲक्टिव्ह राहू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही तिन्ही प्लॅटफॉर्मवर ॲक्टिव्ह राहायला हवं असं मला वाटतं. अक्रॉस फॉर्मॅट सगळ्यामध्ये असणं हो. फायद्याचं आहे केव्हा पण. तर मग एखादा बिझनेस करता आपण बिझनेस करता घेऊन चाललेलो आहे सोशल मीडियामध्ये म्हणजे कोणत्या क्रिएट करता नाहीच. तर बिझनेस करता कंटेंट कसा असला पाहिजे? काही जण करतात नाही का, की समजा मी मगाशी एक्झाम्पल दिलं तसं नाही का, एक प्रिंटिंग बिझनेस आहे तर मग त्याच्याकरता ते ॲनिमेचं कंटेंट टाकतात, तर मग त्याच्यामधून ते प्रोडक्ट सेल करतात. तर मग कंटेंट कसं असलं पाहिजे बिझनेस करता पर्टिक्युलर एखाद्या? तुम्ही कोणताही बिझनेस करता तर कंटेंट कसं असायला हवं असं विचारताय ना, तर बिझनेस करता कंटेंट कसं असायला हवं? तर यासाठी आपण आधी याचा अभ्यास करायला हवा, याचा स्टडी करायला हवा, की आपलं टार्गेटेड एज काय आहे? त्यानंतर आपलं टार्गेटेड ऑडियन्स कुठे आहे? टियर 1 सिटीमध्ये, टियर 2 सिटीमध्ये किंवा टियर 3 सिटीमध्ये. मग तिकडच्या लोकांचा माइंडसेट कसा आहे? किंवा तिकडच्या लोकांचं अ, जे तिकडचे लोकं कोणत्या टाईपचे व्हिडिओज बघताय किंवा कोणत्या टाईपचं कंटेंट बघताय किंवा त्या लोकांना काय आवडतं? ह्याचा जर आपण स्टडी केला ना, हे खूप जास्त ईझी आपल्याला होईल. मग आणि याच्यासोबतच आत्ता सध्या सगळ्यात जास्त मार्केटिंग कुठे होते? तर ती होते Instagramवरती ऑर्गॅनिकमध्ये. जिकडे पैसे न देता आपण रील्स वगैरे व्हायरल जर झाल्या, तर चांगले लाखोने पैसे कमवू शकतो. तर Instagramवर जर म्हणाल पर्टिक्युलरली आणि माझं सगळ्यात जास्त काम पण Instagramवर चालतं. तर Instagramचं सांगायचं झालं,
तर तिकडे आता सध्या ना बरेचसे लोक किंवा मेजॉरिटी लोक विरंगुळा किंवा टाइमपाससाठी येतात इंस्टाग्रामवरती. ओके. सो त्या टाइमपासमध्ये आपल्याला आपल्या प्रोडक्ट पिच करायचे आणि ते जर असं लेंदी किंवा नाही चालणार. असं नाही चालणार. मग आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे हुक. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे हुक नंतर आपल्याला जे आपलं कॉन्टेंट बनवतोय, ते व्हिडिओज बनवतोय, त्याला स्टोरी टेलिंग फॅक्टर असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तेव्हा ऑडियन्स कनेक्ट करते. आणि जसं आधी यूट्यूबचं तुम्हाला माहित असेल अल्गोरिदम होता, ऑडियन्स रिटेन्शननुसार व्हिडिओज जास्त चालायचे. सेम आता इंस्टाग्रामला पण तसंच आहे, की कोण म्हणजे ॲव्हरेज व्ह्यूअर्स आपला व्हिडिओज किती वेळ बघताय त्यानुसार आपला कॉन्टेंट ठरतं, आपला व्हिडिओ ठरतो हा व्हायरल होणार की नाही होणार. मग एक व्ह्यूअर जो आला आहे तो जास्तीत जास्त वेळ आपल्या रीलवर थांबायला हवा. त्यासाठी स्टोरी टेलिंग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कॅची हुक म्हणजे काय, तर सुरुवातीचे 3 सेकंदामध्ये आपण काय बोलतोय आणि काय दाखवतोय. त्यानंतर मधले बॉडीमध्ये आपण स्टोरी टेलिंगचा फॅक्टर ॲड करू शकतो. आणि जे आपलं प्रोडक्ट पिच करायचं आहे ते शेवटला CTA मध्ये टाकू शकतो. CTA म्हणजे कॉल टू ॲक्शन, की आपण पूर्ण काहीतरी व्हॅल्यू देतोय किंवा काहीतरी फनी गोष्ट असेल किंवा इंटरेस्टिंग फॅक्ट असेल किंवा नॉलेजेबल गोष्ट असेल आणि शेवट आपण आपलं प्रोडक्ट पिच करतोय CTA मध्ये. असं म्हणजे अननोइंगली त्याला आपल्या प्रोडक्टची मार्केटिंग पण होईल आणि इंटरेस्टिंग पण वाटेल असं. याच्यामध्ये सरांचा नंबर आपण खाली टाकून देऊ. म्हणजे कसं होईल, इतक्या सगळ्या गोष्टी पचवणं इतकंच पण सोपं नाही आहे. सर तुम्हाला डायरेक्ट गाईडन्स करतीलच, बरोबर. नक्कीच. तर मग सोशल मीडियामध्ये जेव्हा आपण बिझनेस म्हणजे आणतो, तर मग काय होतं की एक आपली क्रेडिबिलिटी असते किंवा एक लोकांचा विश्वास थोडासा काही किती म्हणा का आजकाल फ्रॉड्समध्ये एवढा होतात. हो. तर मग ते कसं जिंकता येईल? तर लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी आपल्याला ज्या काळजी घ्यायच्या ते छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. एकतर आपलं जे कॉन्टेंट आहे ना, त्यामधूनच खूप जास्त ट्रस्ट बिल्ड होतो. म्हणजे आपण जेवढं कनेक्टेड लोकांना फील करू ना, इमोशनल कनेक्शन असेल किंवा बोलण्यातून त्यांना रिलेटेबल वाटायला हवं, की आपण पण त्यांच्यामधलेच कोणतरी आहे. ह्या टाईपचं कॉन्टेंट आपण टाकायला हवं. दुसरी गोष्ट आपण व्हेरिफाय बॅज घेऊ शकतो Instagramवरती. ते आता पेड आहे, ती सगळ्यांना मिळते. त्यातनं होतं काय, की आपलं व्हेरिफाय असल्याचं एक लक्षात येतं. सो ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट आहे, की कस्टमर रिव्ह्यू किंवा कस्टमर फीडबॅक. ज्या लोकांना आता सुरुवातीला आपण सर्व्हिस किंवा प्रोडक्ट सेल केलेत, त्या लोकांचे रिव्ह्यूज कलेक्ट करून त्या हायलाइट्सला वगैरे ॲड करणं आणि ते रिव्ह्यूज बघूनच ट्रस्ट बिल्ड होणार आहे. जसं आपण सर्व्हिस इम्प्रूव्ह करत जाऊ, तसे जास्त कस्टमर येत जातील आणि तसंच आपण विश्वास जिंकत राहू लोकांचा. आता हेच एक्झाम्पल. आता मला या गोष्टी माहीत नाहीत. तरी पण या शोच्या Instagram पेजवर जाऊन बघा. मला स्पेशल गेस्ट नावाचं एक हायलाइट दिसेल हो. आणि स्पेशल रिव्ह्यूज नावाचं एक मध्येच म्हणजे मी काय करतो, की जे कोणी येतील ना गेस्ट त्यांच्याकडून रिव्ह्यूज घेत असतो. अच्छा. लेखी त्याच्यामध्ये आणि ऑनलाईन स्पेस लेखी डायरेक्ट. मग ती सुद्धा हायलाइट ॲड केलं असतं. ते मला माहीत नव्हतं, पण मी असंच सर्च केलं होतं. तर मग हे सांगा ना, की आता फ्रॉड्स आता मगाशी विषय काढला आपण. मग फ्रॉडबद्दल काय सांगतील? कारण खूप होतात. कारण माझ्याकडे झालेलं आहे. मला एक कॉल आला होता, मी फसलो नाही. आणि कॉल आला होता, की असं-असं तुमचं मी त्यावेळेस आहे ना साड्यांचं ऑनलाईन घेऊन गेलो होतो. साडीचं शॉप आहे. ते ऑनलाईन घेऊन गेलो होतो. तर तेव्हा एकाचा कॉल आला मला, आय थिंक UPवरून. मला म्हणे, की असं-असं मला एक ऑर्डर पाहिजे. मी मिलिटरीमध्ये आहे. ओके. आता तो फ्रॉड तुम्ही ऐकला असेल, खूप जण चालतो तो. आणि त्यावेळेस मला माहीत नव्हतं साडींची वेळ ती मी थोडंसं फसायला लागलो. पण नंतर लक्षात आलं, अरे हे चुकीचं आहे. तो आपला स्कॅम करायला सांगतोय, उपयोगच नाही. पैसे जातात स्कॅन करून येत नाही. ही कॉमन सेन्स थोडा तरी होता. त्याच्यावर वाचलो. पण मग हे फ्रॉड्समध्ये काय सांगतील, की किंवा कसं वाचता येईल याच्यातून? सगळ्यात फनी गोष्ट सांगायची तर हे फ्रॉड किंवा हे फ्रॉड कॉल जे असतात ना, तिथे जास्त करून जसं तुम्हाला पण तिकडनंच कॉल आला होता UP, बिहार त्या साईडने कॉल येतात आणि त्यांच्या टोनमधनं समजून जातं ज्यांना समजायला हवं. आता ज्यांना जास्त सवय नाही आहे अशा कॉलची किंवा अशा एन्व्हायर्नमेंटची, जे जास्त सोशल मीडिया कमी यूज करणारे किंवा स्वतःपुरते यूज करणारे जे लोकं आहेत ना, मग त्यांनी जर त्यांना वाटत असेल किंवा डाऊट जर येत असेल ना, तर त्यांच्या आजूबाजूला जे पण त्यांच्या सर्कलमध्ये जे लोकं आहेत, जे सोशल मीडियाचा जास्त वापर करतात किंवा सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये असतील किंवा या गोष्टीमध्ये जास्त असतील, त्यांना एकदा विचारून घ्यायला हवं. आणि दुसरी गोष्ट मग हीच, की त्यांचं आपण व्हेरिफाय करू शकतो. आपण त्यांच्या Instagramवर बघू शकतो त्यांचा ब्लू टिक आहे की नाही. त्यानंतर आपण Truecallerला पण चेक करू शकतो. इफ त्यांनी जास्तीत जास्त स्पॅम कॉल केले असतील ना, तर Truecallerला म्हणजे दाखवून देतं, की हे स्पॅम आहे किंवा खूप जास्त लोकांनी रिपोर्ट केलेलं असतं. तर याच गोष्टी आहेत. पण ते आजकाल नवीन-नवीन नंबर वापरतात हो, हो. किंवा खूप प्रकारचे फ्रॉड आणि निघाले. प्रत्येक वेळेस नवीन फ्रॉड येतोय. सो नवीन फ्रॉड इझिली पण फसू शकतो त्यात. मग आता ते प्रत्येक वेळेस ते आपल्याला ते काळजी घेणं किंवा डाऊट जर येतोय तर छोट्या-छोट्या गोष्टींची ब्लॅकमेलिंग चालतं, की आम्ही पोलिसांमध्ये आम्ही हो. पण तसं नसतं. पण हे प्रॉपर फ्रॉड आहेत. माझे 2दा कॉल येऊन गेले, पण दोन्ही वेळेस माहीत होतं त्यामुळे पुढं गेलं नाही ते. तर मग आता AI टूल्स आलेत. हं. मग त्याचा वापर कसा होऊ शकतो? बिझनेस एक्सपान्शनमध्ये, सोशल मीडियामध्ये? AI टूलचा वापर बिझनेसमध्ये खूप जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकतो.
आणि लोकांमध्ये ना गैरसमज आहे की या AI चा वापर करायला हवा की नाही. नाही. की म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल देतो की जसं ChatGPT आता खूप लोकांचं असं म्हणणं आहे की ChatGPT यूज करून ना आपली स्वतःची विचार करण्याची क्षमता कमी होते. नाही. आणि मला सुरुवातीला असं वाटायचं स्वतःला पण. आणि मी थोडं कमी पण केलेलं कारण माझं पण स्क्रिप्टिंगचा पार्ट आहे. तर असं व्हायचं आणि नंतर ना माझ्या हे लक्षात आलं की जर आपण AIचा वापर केला नाही ना, तर आपण थोडे मागे पडून जाऊ. जसं काही वर्षांपूर्वी कॅल्क्युलेटर जेव्हा आलं होतं ना, तेव्हा आपल्या पूर्वजांचं असं म्हणणं होतं की कॅल्क्युलेटर यूज केलं ना, बुद्धी थोडी कमी होऊन जाईल किंवा विचार करण्याची क्षमता कमी होईल. पण असं काही नसतं. काळानुसार आपण त्या गोष्टी अडॉप्ट करत चालतो आणि जर आपण आता AIचा वापर केला नाही, तर आपण मागे पडून जाऊ कॉम्पिटिशनमध्ये. आणि जर वापर म्हटला तर मग ChatGPT असेल किंवा Gemini AI असेल किंवा वेगवेगळे टूल्स आहेत जिथनं आपण ज्या कामासाठी ज्या कामासाठी 24-24 तास लागायचे, 2-2 दिवस लागायचे, ते काम अगदी काही मिनिटामध्ये आपण करू शकतो. आणि आता फेसलेस कंटेंट तयार करू शकतो आपण या टूल्सनी. हो, त्याबाबतीत नक्कीच. सांगा. त्याच्यासाठी भरपूर वेबसाईट्स आहेत. ज्याच्यामध्ये आपण फ्रॉम स्क्रिप्टिंग फक्त आपल्याला AI टूल्सला आयडिया द्यायची की मला याच्या रिलेटेड कंटेंट बनवायचं आहे, त्यासाठी स्क्रिप्ट दे. ते स्क्रिप्ट देतं. त्यानंतर अशा पण वेबसाईट्स आहे, टूल्स आहे, जिकडे आपण एक AI फेस बनवू शकतो आणि त्या फेसपासून आपण व्हिडिओ पण जनरेट करू शकतो. तर मग सोशल मीडियावर बरेच जण येतात तेव्हा माहीत नसतं की कोणतं कंटेंट चालायला पाहिजे. आता तर ते नवीन आले ट्रायल रील्स वगैरे. त्याचा एक फायदा होऊ शकतो की अननोन लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. राईट. तर मग एनालिटिक्सचा कसा यूज करता येऊ शकतो? कारण लोकं काय करतात की टाकतात पण डॅशबोर्ड बघत नाही, ना डेमोग्राफी बघतात, एज काही बघत नाही. तसं टाकायला चालतात. तर मग त्याचा यूज कसा होऊ शकतो? आता याच्यामध्ये मी हे सांगेल, की खूप जास्त लोकांचं काय होतं, की त्यांना प्रोफेशनल डॅशबोर्डच माहीत नसतो. एक नॉर्मल जसं Instagram अकाउंट आपण ओपन करतो, तसं ते बिझनेसच्या नावाने ओपन करतात आणि व्हिडिओज टाकतात. पण त्याच्यातनं त्यांना हे कळत नाही, की किती लोकं येताय, किती लोकं फॉलो करताय किंवा ह्या सगळ्या गोष्टी. त्यांचं सगळ्यात जास्त आधी त्यांनी काम काय करायचं, की प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये त्यांना अकाउंट स्विच करायचे. मग त्याच्यामध्ये क्रिएटर आणि बिझनेस 2 ऑप्शन असतात. त्यात दोन्हीपैकी कुठेही तुम्ही करू शकता. त्यानंतर आपल्याला एक प्रोफाईलच्या खालीच ना प्रोफेशनल डॅशबोर्ड नावाचं ऑप्शन दिसतं. त्या प्रोफेशनल डॅशबोर्डच्या ऑप्शनवर क्लिक केलं ना, तर आपल्याला खूप जास्त गोष्टी कळतात. फिल्टर आपल्याला दिसतात. ज्यामध्ये आपल्याला फॉलो करणारे किंवा आपले व्हिडिओज बघणारे लोकांची एज रेंज आपल्याला दिसते. त्यानंतर त्यांचं जेंडर दिसतं. किती टक्के मेल्स, किती टक्के फिमेल्स आपल्याला फॉलो करतात. जिओग्राफिकल एरिया दिसतो. कंट्रीज दिसता, सिटी पण दिसतं. मग त्यावरून आपल्याला होतं काय की आपलं जे प्रोडक्ट आहे किंवा आपलं जे सर्व्हिस आहे ते कोणत्या लोकांपर्यंत पोहोचतंय, कोणत्या शहरातल्या, कोणत्या सिटीतल्या, किती वाजता सगळ्यात जास्त लोकं आपल्या प्रोफाईलवर ॲक्टिव्ह आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात आणि त्यातूनच मग आपल्याला हा पण फायदा होतो की कोणत्या एज रेंजला आपण टार्गेट करतोय. मग ते बरोबर करतोय की चुकीचं करतोय आपल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसनुसार. आपल्याचा जर इफ तुमच्या प्रोडक्टमध्ये जेंडर मॅटर करत असेल की आपल्याला फिमेल्स किंवा मेल्सलाच टार्गेट करायचं आहे, ते पण लक्षात येतं. आणि आपल्याला एक टाईम पण दिसतो, की कोणत्या वेळेला आपण कंटेंट टाकल्यावर सगळ्यात जास्त लोकं ॲक्टिव्ह असतात. म्हणजे आता काही जण काय करतात की Instagram बूस्ट पेजचा यूज करतात डायरेक्ट. त्याच्यापेक्षा मेटा ॲड्समध्ये जायला पाहिजे. कारण आता समजा एक प्रोडक्ट आहे की तुम्हाला जर का बांगड्या विकायच्या आहेत, तर तुम्ही मुलांना उपयोगच नाही आहे. तुम्हाला दाखवली मुलीलाच पाहिजे. तर मग ते तुम्ही फिल्टर लावू शकता ना की ॲड्स लावताना मुलींना दाखवा फक्त फिमेल्सला, पर्टिक्युलर एरिया करता वगैरे. राईट. तर मग आता सोशल मीडियामध्ये मार्केटिंगच्या बाबतीत भविष्यातले ट्रेंड्स काय सांगता येतील? आता AI टूल्स येत आहे किंवा व्हर्चुअल रिॲलिटी वगैरे किंवा आता फेसलेस व्हिडिओज, कार्टून व्हिडिओज हे खूप जास्त चालतं ना हो, हो. बिझनेस करायचं झालं तर ही पण गोष्टी खूप चालतात. तर आता कोण पुढे वेळ आता ट्रेंड्स सध्या तर चालतंय जसं तुम्ही बोललात फेसलेस व्हिडिओज वगैरे, पण ते खूप जास्त वेळ चालणार नाहीये. परत आपण जेव्हा ओव्हरच शिफ्ट होणार आहे. म्हणजे आत्ताची जी नवीन जनरेशन आहे ना, त्यांना परत रॉनेस हवा आहे. जसं तुम्ही बाहेरच्या देशात बघितलं ना, YouTube स्ट्रीमिंग वगैरे आता खूप जास्त चालतंय, खरंच की विदाऊट एडिट, विदाऊट काही माणूस जसं आपलं पॉडकास्ट आहे, की सगळं कॅज्युअल आणि रॉ कॅच बोलतोय, व्हॅल्यू डिलिव्हर करतोय. या गोष्टी आता आवडताय. आता अजून त्या भारतात नाहीयेत आणि त्या नक्कीच पुढे जाऊन YouTube स्ट्रीमिंग वगैरे भारतात बूम करतील, असं मला तरी वाटतं. एवढा भारत अजून म्हणजे हो, त्याच्यामध्ये आत्ताशी हो. म्हणजे ज्या एरियात अमेरिका मी म्हणतो 5-6 वर्षापूर्वी होता तिथं आता भारत आहे. राईट. 1-2-3 वर्षानंतर आपल्याकडे सुद्धा तीच परिस्थिती सुरू होईल की लोकांना रॉनेस आवडायला लागेल किंवा हे शॉर्ट व्हिडिओचा एक टाईम निघून जाईल कदाचित. आता पण तुम्ही ऑब्झर्व्ह केलं ना, एक अगदी 6 महिन्यापूर्वी जरी बघितलं ना, जे जास्त एडिटेड फॉर्मॅटचे व्हिडिओज असायचे Instagramवरती ते जास्त चालायचे आणि आता ते टाकून पण जास्त चालत नाही. तुम्ही सिंपल एडिटेड टाका, फक्त चांगली हूक द्या, स्टोरी टेलिंग ठेवा, कॅची स्क्रिप्ट ठेवा आणि लोकांना एंगेज करा आणि जास्त एडिट पण नका करू, ते चालून जातं. आणि फ्युचरचं जर म्हणाल तर एआयमध्ये खूप जास्त चेंजेस येत आहे रोज. खूप मग आपल्याला फक्त त्या एआय सोबत अपडेट राहणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, की नवीन काय येतंय आणि त्या गोष्टीत वेळोवेळी शिकत राहणं, त्याच्यासोबत अपडेट राहणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता प्रश्न कदाचित असायला नाही पाहिजे. पण AI कॅरेक्टर्स बघतो आपण डायरेक्ट Instagramवर.
इन्फ्लुएन्स डायरेक्ट. हो. मग ते रिप्लेस करू शकतील का आपल्याला? मला तरी नाही वाटत. असं खूप लोकांचं म्हणणं आहे, की रिप्लेस नाही. करू शकता. काही लोकांना वाटतं रिप्लेस नाही करू शकत. मला तरी वाटतं, की रिप्लेस नाही करू शकणार. फक्त म्हणजे ह्युमन माइंडसेट आहे ना, खूप जास्त वेगळा आहे एआयपेक्षा. एआय प्रत्येक ठिकाणी खूप जास्त चांगलं चालतं असं काही नाहीये किंवा तुम्ही जर बघितलं असेल ना, काही दिवसांपूर्वी एआय मेड स्टोरीज यायचा रील्सवर खूप जास्त यायचा आणि आता ते कमी होऊन गेलं. कारण ते चाललं पण एआय आलं ना, माणसाला कुतूहल वाटतं, इंटरेस्ट वाटतो. माणूस खूप जास्त बघतो. नंतर थोड्या वेळाने ना त्याला थोडं ते कमी होऊन जातं आवडणं. आणि बाकी जर टूल्स किंवा बाकी गोष्टींमध्ये म्हणाल, तर एआय असं खूप लोकांना वाटतं, की एआय जॉब खातील किंवा एआयमुळे जॉब जातील. तर जॉब जाणार नाहीत. पण जे लोकं एआय शिकणारच नाही, एआयबद्दल काहीच शिकणार नाही किंवा अपडेट होणार नाही, त्यांचे जॉब नक्की जातील. जे लोकं एआय सोबत अपडेटेड राहतील, त्या गोष्टी अडॉप्ट करतील ना, एआयचा त्यांच्या प्रोफेशनमध्ये फायदा करून घेतील, त्या त्या लोकांच्या जॉबला काहीच भीती नाही. तर टॉपिक नाही आपला, पण क्रिएटर्सनी माझं म्हणणं आहे, की फेस घेऊन चालावं. हो, ज्याची तुम्ही सुरुवात केली हो. आहे. फेस घेतला तर कसं होतं, की फेस व्हॅल्यू पण तुमची वाढत जाते आणि तुमच्या बिझनेसला पण फायदा होतो, हो. पर्सनल ग्रोथ पण होती, सगळंच होतं. मग काय वाटतं, की नवीन बिझनेस करण्याने किंवा ज्यांनी स्टार्ट केलं त्यांनी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत? आता तुम्ही इतके जणांचे बिझनेस बघितले, स्वतः करता पण. हो, काय सांगता येईल? याच्यामध्ये बेसिक गोष्टी आहेत. सगळ्यात अगोदर जी गोष्ट करायची ती तर तुमचे प्रोफाइल्स बनवा. कारण खूप लोकांचे हां, सोशल मीडिया प्रोफाइल्स नाही आहे बिझनेसच्या नावाने. बिझनेसच्या नावाने प्रोफाइल बनवा आणि त्यावर व्हिडिओज टाकायला सुरुवात करा. कारण आपल्याला कधी-कधी काय वाटतं ना, परफेक्ट हवंय. जेव्हा परफेक्ट बोलता येईल मला कॅमेऱ्यासमोर किंवा परफेक्ट व्हिडिओज बनतील किंवा जेव्हा माझ्याकडे पैसे येईल तेव्हा मी डिजिटल मार्केटिंगची टीम हायर करेल, देन सुरू करेल. तर ही चुकीची गोष्ट आहे. तुम्ही सुरुवात करा, स्टेप घ्या. आणि हळू-हळू तुम्ही बरोबर त्या गोष्टी शिकत जाता. तुम्हाला पण एक ग्राउंड लेव्हलचं नॉलेज असतं. देन तुमची जेव्हा टीम बनते ना, तेव्हा पण तुम्हाला त्याचा फायदाच होतो. हां. आता माझ्या फ्रेंडचा एक प्रश्न होता, की त्याचा एक शॉप आहे. आता जाऊ दे विषय सोडून देतो. त्याचं एक शॉप आहे फक्त, की तो म्हणायचा, की "अरे, मी काय टाकू करून? माझा तर लोकल गिऱ्हाईक आहे. जर एखादं व्हायरल झालं, तर माझा काय उपयोग याच्यामध्ये?" असा त्याच विचार होता. मग याच्यावर काय? आता तो शॉप कशाचा आहे ही एक गोष्ट इम्पोर्टंट असेल. इफ तो शॉप असा आहे, की ज्याच्या फ्रँचायझी वगैरे बनवू शकता, तर तो व्हायरल झाल्यानंतर खूप जास्त फायदा असणार आहे त्याला. आणि दुसरी गोष्ट असं काही नाही, की तो इफ फ्रँचायझी जरी बनणार नसेल किंवा त्यांना करायची नसेल, लोकलच राहणार असतील ते, तरी पण फायदा नक्की होईल. म्हणजे काय होतं ना, की जेव्हा ते कंटेंट टाकताय, तेव्हा आजूबाजूच्या 4 लोकांना जरी दिसलं ना त्यांच्या लोकॅलिटीमधले, ते 4 लोकं अजून 4 लोकांना शेअर करतील आणि त्या 8 लोकांपैकी 5-6 लोकांनी त्यांना फॉलो केलं, तर अल्गोरिदम तिथल्या तिथं फिरतो थोडाफार आणि मग त्या लोकॅलिटीमध्ये पण लोकांना अपडेट जातं त्याच्या बिझनेसबद्दल किंवा तो जे काही व्हिडिओज बनवतो त्याच्याबद्दल. सो फायदा नाही आहे असं बिलकुल नाही म्हणता येणार. समजून घ्या आता. ओके. तर मग ठीक आहे. बाकी काही प्रश्न असतील ना, तर एका वेळेत कव्हर करणं अवघड आहे. हो, सरांचा नंबर येऊन जाईल. खाली सरांना कॉन्टॅक्ट करा. सर कन्सल्टेशन पण करतात. म्हणजे हो. सगळंच तुम्हाला कळतील बिझनेसबद्दल. आणि थोडं तुमच्याबद्दल मला सांगा ना, की तुमची सुरुवात झाली नाशिकच्या एका वाकद गावातून, बरोबर? हो, राईट. तर तिथून एक छोट्याशा गावातून सुरुवात होऊन तुम्ही नाशिकमध्ये चांगलं तुमचं नाव झालं आता. पेज आहे तुमचं, थीम पेज आहे आता. तर मग हो. हा प्रोडक्ट कसा सांगा मला? मी जेव्हा कॉलेजला होतो ना, कॉलेजला असतानाच मी ड्रॉप शिपिंग वगैरे सुरू केली होती. म्हणजे मोबाईलचा किडा मला आधीपासूनच होता, की YouTube असेल किंवा YouTubeवर सर्च करणं, की हाऊ टू मेक मनी ऑनलाईन वगैरे या गोष्टी मला जेव्हा माझ्या हातात मोबाईल आला ना, तेव्हापासून सुरू होते. म्हणजे जेव्हा हे 11th-12thला होतो. देन मी ड्रॉप शिपिंग सुरू केली आणि ड्रॉप शिपिंगमध्ये मी सिंपल विदाऊट स्पेंडिंग एनी पैसे मी Facebook मार्केटप्लेसवर वगैरे ते माझ्या प्रॉडक्टचे लिस्टिंग करायचो. तिकडनं ऑर्डर्स यायच्या. कारण तेव्हा Facebook मार्केटप्लेस पण नवीन होतं. त्यावेळेस व्ह्यूज होते. हो. सो तिकडनं ज्या ऑर्डर्स यायच्या, मी त्यातनं एक साधारण असं म्हणू शकतो, की 4 ते 5 लाखाचा बिझनेस पण केला होता जेव्हा 2-3 वर्षामध्ये कॉलेजच्या. आणि तेव्हाच ना मला बुक रीडिंगची आवड आहे आधीपासून. मी आधीपासून बुक रीड वगैरे करतो. सो मला सेल्फ हेल्प बुक खूप जास्त आवडायचे. जसं थिंक अँड ग्रो रिच असेल, रिच डॅड पुअर डॅड असेल, हे माझे सुरुवातीला वाचलेले पुस्तक होते. सो मी त्या पुस्तकांमधल्या ज्या गोष्टी आवडायचो ना, त्या गोष्टी मी Instagramवर टाकायला सुरुवात केली. आणि ते टाकायला कसे की मला एडिटिंग वगैरे जमायचे नाही. पण मी सिंपल जसं येतं तसं बनवून पिक्सल लॅबमध्ये आणि ते टाकायचो. तर ते टाकताना मी बिझनेस उतरा डिजिटल असं नावाचं पेज बनवलं आणि तेव्हा ते टाकायचो. ते हळू फॉलोअर्स ग्रो होत गेले. तेव्हा रील्स नव्हत्या आणि जेव्हा माझे एक साधारण 15,000-20,000 फॉलोअर्स होते, तेव्हा मला पहिलं प्रमोशन आलं होतं. जे एक स्टोरी प्रमोशन होतं. हं. त्याचं आय थिंक मी ₹30 की समथिंग नाही. घेतले होते. तर मला तेव्हा खूप जास्त खुश होतो. म्हणजे आत्ताच्या ज्या ब्रँड्समधनं 5,000-10,000 ₹15,000 येतात त्यापेक्षा ती खुशी खूप जास्त वेगळी होती. तेव्हा मला रिअलाईज झालं, की यातनं पैसे कमवू शकतो. देन मी दुसरी गोष्ट काय केली, की माझ्यासारखे पेजेसवाले लोकांसोबत कनेक्टेड व्हायला लागलो.
इंस्टाग्राम थ्रूच त्यांच्यासोबत बोललो, ते काय करताय, कसं करताय किंवा काय मिळून करू शकतो. देन माझी ओळख एका गुजरातच्या मित्रासोबत झाली, जो पण अशाच थीम पेजमध्ये होता आणि तेव्हा आम्ही दोघांनी मिळून एक कोर्स लॉन्च केला एडिटिंगबद्दल. त्या कोर्स लॉन्च केल्यानंतर आम्ही सिंपल WhatsAppला ते बॅचेस घ्यायचो आणि त्या कोर्समधनं आम्ही पहिल्या बॅचमधनं एक 40,000-50,000 रुपये कमावले आणि तेव्हा ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. सो तिथनं आम्ही सुरुवात केली. नंतर ते बॅचेस कंटिन्यू घेत गेलो. पेजेसमध्ये वेळोवेळी चेंजेस करत गेलो. लोगो अपडेट असेल. नंतर मला कळायला लागलं की ग्राफिक डिझाइन मला पार्ट समजला. मग ते सगळ्या गोष्टी अपडेट करत गेलो आणि आत्ता माझ्या त्या पेजवरती साधारण 1,54,000 फॉलोअर्स आहेत. आणि त्याच्यावरती आता मी फेस व्हिडिओज पण सुरू करतोय. कारण म्हणजे जसं काळ बदलतो तसं आपण पण अपडेट व्हायला हवं. थीम पेज आधी खूप जास्त चालायचे. पण आत्ता थोडं ते कमी झालंय रील्स. हो. नाही, नाही. रीच भेटते, पण एका पॉइंटला तुमचं फेस रिव्हील करणं फार राईट, गरजेचं आहे. राईट, राईट. आणि याच्यातूनच आता जर अर्निंग सोर्सेस म्हटलात ना, तर जसं कोर्सेसचं सांगितलं, आता माझी एक वेबसाईट आहे बिझनेस सूत्रा अकॅडमी नावाची, ज्याच्यावरती वेगवेगळे स्किल बेस्ड कोर्सेस असतात. एकदम छोट्याशा किमतीमध्ये जे लोकं त्या स्किलमध्ये एक्सपर्ट आहेत, त्या लोकांसोबत मी कोलॅबरेट करून ते कोर्सेस बनवतो आणि त्या वेबसाईटवर असतात. तो एक अर्निंग सोर्स आहे. त्यानंतर अफिलिएट मार्केटिंग हा एक आहे, की वेगवेगळ्या ब्रँडसोबत किंवा वेगवेगळ्या वेबसाईटसोबत अफिलिएट मार्केटिंग मी करतो. त्यानंतर ब्रँड्स असतील, की जसे मोठे-मोठे ब्रँड्स जे माझ्या रिलेटेड आहे, माझ्या ऑडियन्सच्या. तर माझी ऑडियन्स फायनान्स, बिझनेस आणि मोटिव्हेशन कॅटेगरीची आहे. तर मग त्या अराउंड जे ब्रँड्स आहेत ते मला अप्रोच करतात. ते पण एका रील्सला चांगले पैसे पे करतात. त्यानंतर मी कन्सल्टन्सी वगैरे पण प्रोव्हाईड करतो आणि आता मी एजन्सी पण रन करतोय डिजिटल मार्केटिंगची नाशिकमध्ये सध्या. सो त्यातनं पण एक क्लायंट बेस माझा तयार होतो. तिकडनं पण रेव्हेन्यू होतो. पण ब्रँडला कसं अप्रोच करायला पाहिजे? कोणत्या पण ठीक आहे, आता टॉपिक ऑफ टॉपिक जातोय, पण काय ब्रँडला सेल्फ अप्रोच करायचं म्हटलं तर सगळ्यात सोपं आता झालंय सेल्फ अप्रोच करणं. ChatGPTला सांगा तुम्हाला या ब्रँडला अप्रोच करायचं आहे. त्याला चांगली प्रॉम्प्ट द्या, की या ब्रँडला मला अप्रोच करायचं आहे ह्या-ह्या गोष्टीसाठी. ते मस्त तुम्हाला कोल्ड DM देईल. एक कोल्ड मेसेज देईल. तो मेसेज तिकडे LinkedInला असेल, Instagramला असेल किंवा मेल असेल, त्यांना टाका. त्यांचा जेव्हा रिप्लाय येईल, तेव्हा मग त्यांच्यासोबत कन्व्हर्सेशन सुरू होतं. आणि तुमचं जर चांगलं हे असेल ना, तुमची जर चांगली ब्रँड व्हॅल्यू क्रिएट झाली असेल सोशल मीडियावरती, तुम्हाला स्वतःला सेल्फ अप्रोच करायची गरज पण नाही. ब्रँड स्वतः म्हणून तुमच्याकडे तुमच्याकडे येतो. हो, बरोबर. तुमचं थीम पेज आहे. हं. जवळपास 3,00,000 प्लस फॉलोअर्स आहेत. हा प्रश्न इथं प्रत्येकाला विचारतो आपण, की तुम्हाला आत्ता अर्निंग किती होती पर मंथ धरून? आता अर्निंग माझी फक्त थीम पेज पासनं नाही होत. माझे क्लायंट पण वेगवेगळे. फ्लक्च्युएटेड अर्निंग खूप जास्त आणि म्हणजे एका महिन्यात माझाही पण एक काइंड ऑफ बिझनेसच आहे. सो फ्लक्च्युएटेड म्हणता येईल. हां, तर माझे वेगवेगळे अर्निंग सोर्सेस जसे मी तुम्हाला सांगितले. त्यानंतर माझी एजन्सी पण आहे. सो फक्त Instagram थीम पेजपासून जर म्हटलं, तर मी असं म्हणू शकतो, की मी प्रत्येक महिन्याला एक iPhone जो काही लेटेस्ट iPhone असेल तो पर्चेस करू शकतो. हो. कमाल. तर मी सांगू का, तुम्ही मगाशी म्हटले ना, की मी ड्रॉप शिपिंग सुरू केली होती. हो. तर मी मी पण 10वी-11वीला असताना 10वी सोडली होती. 11वीला असताना फर्स्ट टाईम मोबाईल आला होता माझ्याकडे. तेव्हा मी काय केलं होतं, की ऑनलाईन Meesho होतं. तर तसं आता सगळ्यांना माहिती आहे. पण त्यावेळेस बऱ्याच जणांना Meesho माहीत नव्हतं. Meesho फक्त काही कधी रिसेलिंगला माहीत होतं. हो. तर त्याच्यातून मी काय 1.5 महिन्यामध्ये फक्त एक 5,000 काढले असते. मग त्यात मी खुश होतो. आपल्याला 5,000 भेटले हक्कात. आम्ही पण सुरुवात Meeshoपासून केली होती सर. म्हणजे Meesho असेल, Glowroad असेल. तेव्हा ती रिसेलिंग प्लॅटफॉर्म होते ना, की आता काय झालं प्रत्येकाच्या मार्केट प्लेस हाच मी एकाच ठिकाणी गेलो, पण त्याच्यातून तेवढे कमवले होते. हो. पण त्याच्यात खुश. नंतर मग काय मला आठवत नाही. नंतर बंद काय झालं. काहीतरी वेगळंच आता नंतर समजेल असं नाही, मी बरं चाललं. मी ते नाही बंद झालं, चालू आहे अजूनही. माझं आता मग डिग्री झालं तर मी मी तो सोडून दिलं. म्हटलं जाऊ दे आता, ठीक आहे. बरं, ठीक आहे. तर आता मग आपला शेवटचा प्रश्न आजचा, की ज्यांना त्यांचा बिझनेस सोशल मीडियावर घेऊन जायचा आहे किंवा म्हणजे यूज करायचा आहे सोशल मीडियाचा, तर त्यांच्याकरता गोल्डन रूल काय सांगाल? गोल्डन रूल हाच सांगेल, की सुरुवात करा. सगळ्यात जास्त इम्पोर्टंट रूल हाच आहे, की सुरुवात करा. कारण माझ्या पण खूप जास्त गोष्टी आहेत, की मला असं वाटतं, की मी 3 वर्षापूर्वी किंवा 4 वर्षापूर्वी सुरुवात करायला हव्या होत्या. जेव्हा मला त्यांच्याबद्दल वाटत होतं, की करायला हवं, पण मी लेट केलं. तर सगळ्यात जास्त इम्पोर्टंट तर सुरुवात करा. आणि दुसरी गोष्ट मी सांगेल, की सोशल मीडिया म्हणजे नाण्याच्या 2 बाजू आपण बनवू शकतो. आपण त्याचा टाईमपाससाठी पण वापर करू शकतो. मेजॉरिटी लोकं तेच करताय, जी रील्स स्क्रोल करताय. स्वतः त्याच्यामध्ये इनपुट काही देत नाहीये, फक्त बघताय, स्क्रोलिंग करताय आणि वेळ कसा वाया जातो हे कळत नाही. आणि सेकंड दुसरी बाजू आपण जर म्हणालात, तर दुसरी बाजू ही आहे, की आपण त्याचा कसा जास्तीत जास्त युटिलाइज करू शकतो, वापर करू शकतो. बिझनेससाठी असेल किंवा स्किल शिकण्यासाठी असेल नवीन-नवीन. सो हेच आहे, की सोशल मीडियाच्या ज्या 2 बाजू आहेत, त्यातनं आपल्याला कोणती निवडायची आहे, आपल्याकडे चॉईस पण आहे, की आपण कोणती निवडायची. म्हणजे सुरुवात करा. कारण काय होतं, की आता तुम्ही माझे काही जुने व्हिडिओज बघा. तुम्हाला क्वालिटीमध्ये फरक जाणवेल. एक कॅमेरा
चायनाचे लाईट 2, एक वरती छोटीशी रूम. आता तरी रूम ठीक-ठाक आहे. आणि पहिले खूप छोटी होती. तर त्यावेळेस म्हणलं असतं, की मी नाही सगळं परफेक्ट झालं तर मग काही उपयोग नसता झाला. हे सुरुवात करणं जास्त इम्पॉर्टंट आहे मला पण वाटतं. हे सगळ्या गोष्टी एक-एक आलेल्या आहे. लाईट्स म्हणा, कॅमेराज म्हणा. थँक यू सो मच सर तुम्ही आलात. थँक यू सर. आम्हाला तुम्ही मला इथे जे बोलण्याची अपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल पण थँक यू सो मच. थँक यू सो मच. आणि आमच्याकडे छोटीशी आठवण आहे तुमच्याकरता. तेव्हा काय थँक यू. थँक यू सो मच. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन देईल अशी असेल किंवा तुमचा कोणता शरब असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल तर मला नंबर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि हा पॉडकास्ट जर आवडला असेल तर लाईक करा आणि हा पॉडकास्ट तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. आणि मला तुमचे विचार खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. सो थँक यू सो मच गाईज. भेटूया एक नवीन एपिसोड, एक नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी यू. हॅव अ गुड एंड. बाय बाय.